प्रकाशन सोहळा तसेच ऐतिहासिक ठेवा असलेल्या ह्या दिग्गजांच्या मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये मी केश आयुर्वेद व प्राचीन संहिता गुरुकुलाच्या संपूर्ण परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत करते. 19 जुलै हा दिवस प्राचीन संहिता गुरुकुलाच्या कुटुंबासाठी अत्यंत खास व महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे आज केश आयुर्वेद व काय आयुर्वेदचा वर्धापन दिन तसेच सरांच्या अनेक कार्याचा वर्धापन दिन असे आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच हा दिवस आमच्या सर्वांसाठी संकल्प दिन होतो. आणि या उपरही सर्वात महत्त्वाची आणि आम्हा विद्यार्थी वर्गासाठी सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आज आमचे आदरणीय गुरुवर्य वैद्य हरीश पाटणकर सर यांचा वाढदिवस. त्यामुळे एकंदरीतच आपला आनंद त्रिगुणित करणारा असा हा आजचा दिवस आहे. आणि आज या संकल्प दिनाच्या कार्यक्रमामध्ये मी परत एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आणि आज आपल्या अहोभाग्याने आपल्यामध्ये आदरणीय गुरुवर्य वैद्य अनंत धर्माधिकारी सर आणि जुवेकर सर आपल्याला लाभले आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे व दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी स्तवनासाठी वर यावे. तसेच मी स्नेहल पाटणकर मॅम, हरीश पाटणकर सर आणि लावगणकर सरांनाही विनंती करते की त्यांनीसुद्धा मंचावर यावे. नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपङ्कजं लोके जरारुग्भयमृत्युनाशनं धातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकान् दधतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरोद्यान् शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. मी आदरणीय वैद्य जुवेकर सर, धर्माधिकारी सर तसेच हरीश पाटणकर सर व स्नेहल पाटणकर मॅमना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे व स्थानापन्न व्हावे. मी डॉक्टर हरीश पाटणकर यांचे वडील श्री नानासाहेब पाटणकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमामध्ये डॉक्टर धर्माधिकारी सरांचं स्वागत करावे. तसेच मी श्री सुरेश मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी जुवेकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमामध्ये स्वागत करावे. एकोणावीस जुलै हा संकल्प दिवस म्हणत असताना मला या दिवशी काय काय झाले हे संक्षेपात सांगायला आवडेल. या दिवशी बरेच संकल्प प्राचीन संहिता गुरुकुलाकडून केले गेलेत आणि त्याची पूर्ततासुद्धा खूप उत्साहाने झाली. त्यापैकी काही गोष्टी नमूद करायला मला नक्कीच आवडेल. त्या म्हणजे हा प्रवास एका दिवसाचा किंवा एका रात्रीचा नक्कीच नाही आहे. यामागे अपार कष्ट, मेहनत आणि तितकेच आयुर्वेदाविषयी भक्ती आहे. ही सुरुवात झाली सरांच्या कॉलेज जीवनापासून, म्हणजेच 2008 पासून, जेव्हा सरांनी त्यांच्या प्रथम संकल्पाची पूर्तता केली, ती म्हणजे स्मृती आयुर्वेद ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाने.
त्यांचे गुरुवर्य आदरणीय वैद्य जमदग्नी सर व तत्कालीन पोलीस प्रमुख सत्यपाल सिंग यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर असेच नवनवीन संकल्प होत गेले आणि त्यांची पूर्तता सोहळे 19 जुलैला होत गेले. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे द्रव्यगुण विशेष संग्रह या पुस्तकाचा, स्मृती आयुर्वेद या उपक्रमाचा, वेद आयुर्वेदिक क्लिनिक लॅब याचा, केश आयुर्वेदच्या सुरुवातीचा, केश आयुर्वेदच्या 108 शाखांची पूर्तता झाल्याच्या, काय आयुर्वेदच्या सुरुवातीचा आणि काय आयुर्वेद शाखा विस्ताराचा, असे बरेच संकल्प. याचसोबत प्राचीन संहिता गुरुकुल असेल, प्राचीन संहिता किशोर गुरुकुल, विशेष औषधिक निर्माण कार्यशाळा असेल, ही शृंखला सांगत असताना अशा अनेक गोष्टी प्राचीन संहिता गुरुकुल व वैद्य हरीश पाटणकर यांच्याकडून झालेल्या आहेत. त्यांची माहिती आपण वेळोवेळी घेत राहू. तर मग आजचा संकल्प काय? तर आयुर्वेद शास्त्र जपण्याचा. हा संकल्प कशासाठी? तर आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये फार पूर्वीपासूनच आयुर्वेदाची परंपरा आपण जतन करत आलो आहोत. आयुर्वेद हे खूप मोठे शास्त्र आहे आणि आपण नेहमी म्हणतो की आपण केवळ बिंदुरूप आहे. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जे वैद्य आहेत ज्यांनी ह्याचे अमृतप्राशन केले आहे, अशा वैद्यांच्या पिढ्यानुपिढ्या आयुर्वेदामध्ये होऊन गेल्या. परंतु हा ठेवा जतन करणं मला वाटते आपल्यासाठी एक मोठे आव्हान तसेच आपले कर्तव्यसुद्धा आहे. म्हणूनच हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अशा या अमृतप्राशन केलेल्या दिग्गजांच्या मुलाखतींचा हा उपक्रम प्राचीन संहिता टीमने केला आहे. हाच आजचा संकल्प आणि या संकल्पपूर्तीचा आनंद आहे. मला तर वाटतं आम्ही विद्यार्थी म्हणून काही गोष्टी गोळा करायला विसरलो असेल इतकी कार्य सरांकडून झालेली आहेत. हा प्रवास नाविन्याचा म्हणून या प्रवासातील महत्त्वाची घटना व त्यातील मेहनत सांगण्यासाठी मी वैद्य विवेक आमरे सरांना आमंत्रित करतो. नमस्कार सर्व उपस्थित आदरणीय गुरुवर्यांना परिणाम. हे काम करण्यासाठी मलाच का निवडलं तर यातल्या बऱ्याचशा घटनांचा मी साक्षीदार असल्यामुळे मी ते चांगलं सांगू शकेन म्हणून मी स्वतःलाच निवडलं की मीच सांगणार. फॅमिली प्रोग्राम असताना अशा गोष्टी करायला फार सोपं पडतं. नाही मी करणार असं म्हणायला हक्काने बोलता येतं. त्यामुळं आपण परत एकदा सांगूयात की हा फॅमिली प्रोग्राम आहे आणि आपण कुटुंब म्हणून इथं बसलेलो आहोत. त्यामुळे पावसात भिजून जरी आलं असलं तरी कडकड टाळ्या वाजायला हव्यात अशी माझी एक अपेक्षा आहे, जेणेकरून मला पुढे बोलताना अजून साहस वाढेल. खरं तर 19 जुलै हा म्हणजे आमचा मानसिक शोधनाचा दिवस असतो. म्हणजे वर्षभर आपण काय काय केलेलं असतं त्या वर्षभर केलेल्या अपत्यांचा एका दिवसामध्ये शोधन करायचं आणि पुढच्या वर्षीचा संकल्प हातात घ्यायचा आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू करायचे. म्हणून हा 19 जुलै संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचं पहिल्यापासूनच ठरवतो आहे. आणि हा काही ठरवून झालेला विषय नाही आहे. दरवर्षी 19 जुलैला काही ना काही शृंखला तयार होत गेल्या, संकल्पपूर्ती होत गेली, नवीन गोष्टींचे प्रकाशन सोहळे झाले, नवीन गोष्टींच्या घोषणा झाल्या, नवीन गोष्टी पूर्ण करून दाखवल्या गेल्या. त्याच्यामुळे हा संकल्प दिन तयार झाला आणि तो उत्साहाने साजरा करण्याची प्रथासुद्धा सुरू झाली. खरं तर आपण एखाद्या व्यक्ती जेव्हा एखाद्या ध्येयाकडे सतत वाटचाल करत जात असतो तेव्हा त्याचं आयुष्य, त्याचा जन्म हेच त्याचं ध्येय किंवा हेच त्याची संकल्प बनून जातो. आता सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विवेकानंदांचा आदर्श घ्यावा, एखादा विचार घ्यावा, त्याच्यावरती अपार मेहनत करावी आणि तो पूर्ण करून दाखवावा, असं सरांचं काहीसं आयुष्य आहे. आता वाग्भटाचार्य आपल्याला नेहमी सांगत असतात की आपण कोण आहोत, कोठे आहोत, आपलं मन कशात गुंतलं आहे आणि आपण कुठे चाललेलं आहोत याचा क्षणोक्षणी विचार करावा. म्हणजेच आपण काय करतो आहे याची चिकित्सा वाग्भटाचार्य क्षणोक्षणी करायला सांगत आहेत. आणि सरांनी त्याच पद्धतीने काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या सांगायला मला आवडेल. त्याच्यामुळे हा प्रवास सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. वैद्य हरीश पाटणकर एक असाच आयुष्यापेक्षा मोठं ध्येय घेऊन जन्मलेला व्यक्ती. झपाटून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून पाहायला आणि त्यांचं उदाहरण म्हणून घ्यायला हरकत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, साक्षीदार आहोत. ते झपाटून जाणं आम्ही पाहिलेलं आहे. मनुष्याचा अनुभव किंवा मनुष्याची यश हे कधीच त्याच्या वयानुसार मोजू नये, तर त्यांनी कार्य केलेल्या त्याच्या धडपडीमध्ये मोजावं. त्याच्यामुळं शालेय जीवनापासून उल्लेख न करावा अशी बरीचशी सोबतता घरात नव्हती. त्याच्यामुळे तरीसुद्धा कसंबसं करून हा व्यक्ती पदवी अभ्यासक्रमापर्यंत गेला. पदवी अभ्यासक्रमामध्ये खूप छान पद्धतीने अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्यानंतर त्यांच्यातली एक धडाडीची चुणूक त्यांनी दुसऱ्याच वर्षी, म्हणजे आमचे सर नेहमी म्हणतात आयुर्वेदाच्या दुसरीमध्येच, कारण आयुर्वेदाची पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी आपण शिकत असतो BMSला, तर आयुर्वेदाच्या दुसरीमध्येच त्यांनी स्वरचित श्लोकांचा द्रव्यगुण विज्ञानाचा निघंटू तयार करून त्यांच्या स्वतःच्या अभ्यासाची चुणूक दाखवून दिली. आणि अशी चुणूक पुढे दिसत राहिली आणि त्याचा बराच विस्तार होत गेला.
कॉलेज जीवनापासूनच निदानामध्ये काहीतरी करायचं आहे. मला वाटतं जोळकर सरांचाच हा प्रभाव असावा आणि सर नेहमी सांगत असतात निदान या विषयामध्ये आपण काहीतरी करावं आणि आपण आयुर्वेदिक निदानाबद्दल का बोलत नाही हे कुतूहल नेहमीच या व्यक्तीच्या मनामध्ये होतं आणि त्यातून सर्वांना आश्चर्यचकित करणारा केशायुर्वेद नावाचा एक प्रवास तयार झाला. मी नेहमी प्रवास हा शब्द वापरतो आहे कारण का तर सरच आम्हाला सांगतात की प्रवासच आनंदी करावा, मुक्कामाची वाट बघू नये. त्यामुळे हा प्रवास केशायुर्वेदचा सुरू झाला आणि एका केसात असं काय बघणार आहे असं या प्रश्नाने सुरू झालेला हा विषय 2 ते 3 वर्षामध्येच 108 शाखांमध्ये बहरला. तो नेदरलँड असेल, जर्मनी असेल, दुबई असेल, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सगळ्या ठिकाणी सरांच्या मार्फत तो पसरवला गेला. त्यामुळे असा एक खूप थक्क करणारा प्रवास आहे. तत्पूर्वी या केशायुर्वेदच्या सुरुवातीपूर्वी सर काय होते हे बऱ्याच व्यक्तींना माहीत नाही आहे. सरांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच एक वेगळा आणि कोणाच्या मनात नसलेला स्मृती आयुर्वेद नावाचा संकल्प सोडला आणि तो पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 2008मध्ये त्याची सुरुवात झाली आणि बऱ्याच कॉलेजेसमध्ये, महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये, शाळामध्ये हा खूप विस्ताराने तयार झालेला प्रोग्राम स्मृती आयुर्वेद म्हणून फेमस झाला. एखादा व्यक्ती आयुर्वेदाने किती झपाटून जावा याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे सरांनी प्रकृती हा विषय घेऊन नाटक लिहिलं होतं आणि त्या नाटकाचे बरेचसे प्रयोग प्रसिद्ध सिने अभिनेते निलेश साबळे यांच्यासोबत सरांनी पूर्ण पुण्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती ज्यांनी मनीस्थळी काष्टी पाषाणी जेव्हा आयुर्वेद विचार करतो तेव्हा तो प्रकृतीवरती फक्त फॉर्म टिकमार्क करण्याऐवजी नाटकसुद्धा लिहू शकतो. ह्याची एक प्रचिती आपल्याला येते. त्यामुळे स्वभाव माझ्या गमतीचा हा प्रकृतीवर आधारित नाटक शृंखलासुद्धा सरांनी केलेली आहे. यानंतर बरंच व्यावसायिक कार्य चालू. कायायुर्वेद सध्याची सर्वात महत्त्वाची सरांचं संशोधन कार्य म्हणजे कायायुर्वेद. त्वचारोग हा आपण एक मोठं आव्हान म्हणून बघतो आहे आणि त्याच्यासाठी रक्तपरीक्षण किती महत्त्वाचं आहे याची सुरुवात कायायुर्वेदपासून झाली. खरं तर हा प्रवास काय केशायुर्वेद सुरू झालं, कायायुर्वेद सुरू झालं, सर मोठे झाले, 108 शाखांचे संस्थापक झाले असं नव्हे, तर त्याच्या आधी वेद क्लिनिकल लॅबोरेटरी अशा एका छोट्याशा गोष्टीपासून सरांनी सुरुवात केली ज्याच्यामध्ये मूत्रपरीक्षण आणि प्रमेह, वमन प्रोफाईल, विरेचन प्रोफाईल, स्मृतिकोशंट म्हणजे काय, यासोबत अशा बऱ्याच गोष्टी, रक्तपरीक्षण असतील किंवा स्वेद परीक्षण असेल, स्वेदामधील शर्करा परीक्षण असेल, असे बरेच प्रयोग केल्यानंतर केशायुर्वेद नावाचा शाश्वत उपक्रम सुरू झाला आणि त्याचा विस्तार होत गेला. तीच घटना कायायुर्वेदच्या बाबतीतसुद्धा घडली आणि कायायुर्वेदसुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात भरत आहे. आणि कायायुर्वेद बाबतीत एक विशेष गोष्ट मला सांगायची आहे. आज मितीला जवळजवळ 30,000 त्वचारोग मावतील, त्याचं निदान, त्याची चिकित्सा, त्याच्याविषयीचे कल्प, या सगळ्यांची माहिती एका कोशामध्ये, ज्याला आपण सॉफ्टवेअर सध्याच्या काळात म्हणू, असे तयार करण्याची खूप मोठी सोय वैद्य हरीश सरांनी केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण फक्त आपण ऐकतो आहे, त्याचा वापर ऑलरेडी सुरू करून कायायुर्वेद नावाचं मोठं सॉफ्टवेअर सरांनी बनवलेलं आहे. या खूप मोठ्या कार्यासाठी सरांचं जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूयात की सरांनी हा खूप मोठा विषय डोक्यामध्ये घेतलेला आहे. आता हा मी व्यावसायिक प्रवास सांगितला. व्यावसायिक प्रवासासोबतच हे व्यावसायिक यश पाहत असता त्यांचं सामाजिक यश विसरून चालणार नाही. आयुर्वेदातल्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून प्राचीन संहिता गुरुकुल ही संकल्पना निर्माण झाली, ज्याच्यामध्ये बरेच वैद्य, बरेच ऐतिहासिक ठेवा असणारे बरेच व्यक्तींकडून मुलांना मार्गदर्शन मिळालं. आणि हे प्राचीन संहिता गुरुकुल आता मागील 8 ते 10 वर्षापासून अत्यंत व्यवस्थितपणे, अत्यंत सुरळीत चालू आहे आणि त्याच्यामार्फत संस्कारक्षम, व्यसनमुक्त आणि प्रभावशाली पिढी घडवण्याचं एक मोठं काम सरांनी हातामध्ये घेतलेलं आहे. सरांच्या स्वभावातून सरांना बघितल्यानंतरच कळतं की सर विद्यार्थीप्रिय आहेत. आता तुम्ही या संख्येने आलात म्हणजे सर नक्कीच प्रिय आहेत. त्यामुळे विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व, नेहमीच शिक्षकी भूमिकेमध्ये वावरणारं व्यक्तिमत्व. त्यामुळे सरांचे विद्यार्थी पण खूप आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी हा सरांचा कोर्स 65पेक्षा जास्त बॅचेस होऊन गेलेले आहेत आणि 1200पेक्षा जास्त डॉक्टर्स त्यातून शिकलेले आहेत आणि ते यशस्वी आयुर्वेदिक प्रॅक्टिससुद्धा करत आहेत. हे सांगायला मला आत्ता खूप अभिमान वाटतो आहे, कारण सर खऱ्या अर्थाने आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकोलॉजी या क्षेत्रामध्ये प्रवर्तक आहेत असं म्हणायला हरकत नाही. यामुळे या बऱ्याच गोष्टींच्या मार्फत सरांनी कार्य केलेलं आहे. आता सरांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एन्शियंट सायन्सेस अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी या संस्थेचीही निर्मिती केली, ज्याच्यामधून पंचकर्म, नाडीविज्ञान, विद्याग्निकर्म या बऱ्याच कोर्सेसचं लॉन्चिंगसुद्धा सरांचं झालेलं आहे. आणि सांगायला विशेष आहे की हे सर्व अभ्यासक्रम राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या ॲक्रेडिटेशननी चालू आहेत. त्याच्यामुळे हेही सांगताना मला मानाचा तुरा आमच्या प्राचीन संहिता गुरुकुलाच्या शिरपेच्या खोवला गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं
या बऱ्याच कार्याचा सरांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती बऱ्याच ठिकाणी विविध अंगी सत्कार झाला, विविध अंगी कौतुक झालेलं आहे. त्यातील काही पुरस्कारांचा उल्लेख मला करावासा वाटेल. तो म्हणजे सरांनी नुकताच, म्हणजे तुम्ही पेपरलासुद्धा वाचला असेल, नुकताच पंचकर्म आणि स्वेदनपेटी याच्या संदर्भातला एक विशेष संशोधन कार्य सरांनी केलं, ज्याचा उल्लेख पुढेही कार्यक्रमात ओघाणी येणारच आहे. तर त्याच्यासाठी आयुष विभागाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या हस्ते वैद्य हरीश पाटणकर सरांना देण्यात आलेलं आहे. ही सुद्धा आपल्या सर्व आयुर्वेद क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल आपण नक्कीच अभिमानित असायला हवं. यासोबत पुण्यातील मानाची संस्था वैद्य खडीवाले संशोधन संस्था यांच्यातर्फे दिला जाणारा मानाचा पूज्य पादाचार्य रचनात्मक पुरस्कार, रचनात्मक कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार 2016 साली सरांना दिला गेला. त्यामुळे अगदी खूप मोठा परिचय आहे. मगाशी सूत्रसंचालकांनी सांगितलं की आम्ही विद्यार्थी कुठेतरी कमी पडतो, अरे सरांनी हे केलं आहे का, हे राहिलंच आपलं लिहून घ्यायचं, असंही होतं आहे सध्या. त्यामुळं इतकं छान कार्य असणारे गुरु आम्हाला लाभलेले आहेत. त्यामुळे अशी बरीच गोष्टी आहेत. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण सध्या आपण आयुर्वेदाचा विचार करतो, तेव्हा स्टुडंट आयुर्वेद असोसिएशन याची निर्मिती करून खेड्यांमध्ये आयुर्वेद वनस्पती लागवड व्हावी याच्यासाठी आयुर्ग्राम नावाचा अत्यंत अनोखा संकल्पसुद्धा सरांनी त्या काळात केला होता आणि तो यशस्वीसुद्धा करून दाखवला. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींचा मला उल्लेख करायचा आहे. त्यातली खूप उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 7,500 नेत्रदर्पण असा एक विक्रम सरांनी केलेला आहे. 7,500 नेत्रदर्पण सरांची आत्तापर्यंत वेल डॉक्युमेंटेड आहेत. त्यामुळे अशी बरीच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. तरी मला असं वाटतं की एखाद्याचा CV करिक्युलम व्हायटे वाचत असताना अभिमान, आश्चर्य आणि तत्सम अनेक भावना मनामध्ये दाटून याव्यात असं एखादं व्यक्तिमत्व असतं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे वैद्य हरीश पाटणकर सर आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे म्हणतात, जगण्याला आयुष्य किंवा जीवन म्हणावं अशी खूप माणसं शतकातून एकदा निर्माण होतात. त्यामुळे एक वैद्य, एक संशोधक, एक एंटरप्रेनर, एक उद्योजक, एक वक्ता, एक सामाजिक कार्यकर्ता, एक विद्यार्थी प्रिय गुरु, एक निपुण लेखक आणि एक हरवणारी कलाकार आणि या सर्वांच्या वरती एक खूप सुंदर व्यक्ती, या सगळ्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे सरांच्या आयुष्याला नक्कीच जीवन असं म्हणता येईल. सर तुम्ही शतायुषी व्हा. सर तुम्ही ज्ञानाचा स्रोत आहात. सर तुम्ही अखंड वाहत राहा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विवेक सर. पाटणकर सर आणि त्यांचा प्रवास दोन्हीही आपल्यासाठी कायम खूप प्रेरणादायी असतात आणि विवेक सर त्याचे जवळून साक्षीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जितक्या छान पद्धतीने ते सांगितलं, कदाचित अजून कोणी ते सांगू शकलं नसतं. परंतु या संकल्पसृष्टीचे जनक, ज्यांच्यामुळे हे सर्व काही शक्य झाले आहे, असे आपले आदरणीय गुरुवर्य वैद्य हरीश पाटणकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडावी. सद्गुरू श्री माधवनाथाय नमः. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो आहे आणि आपण आजच्या मान्यवरांचं, माझे दोन्हीही गुरुवर्य आदरणीय वैद्य दिवाकर जुवेकर सर आणि वैद्य अनंत धर्माधिकारी सर यांचं आपण सगळेच पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. आजचा कार्यक्रम आखतानाच दिग्गजांची मुलाखत, जेव्हा विषय डोक्यामध्ये आला, खूप दिवस जुवेकर सरांबरोबर गप्पा मारताना जुन्यातल्या खूप प्राचीन परंपरा पुण्यातल्या आहेत, महाराष्ट्रातल्या खूप प्राचीन परंपरा आहेत आणि त्या परंपरांचा ज्ञान सगळ्यांना व्हावं, त्या माहिती व्हाव्यात अशी सरांची खूप इच्छा असायची. आणि जसं आत्ता विवेक म्हटला की आपल्याला कधीकधी आपण आपल्या कामांमध्ये बरीच कामं राहून जातात आणि ती एक गोष्ट सतत मला अशी छळत राहायची की अरे सरांनी मला सांगितलं आहे आणि हे काम राहिलं आहे, हे राहिलं आहे, हे काम आपण कुठंतरी ते नमूद झालं पाहिजे, ते घेतलं पाहिजे. सेकंड इयरमध्ये असताना जसा विवेकने उल्लेख केला तसं जुवेकर सर आम्हाला नेहमी म्हणायचे, सुश्रुत संहिता वाचताना, वाग्भट संहिता वाचताना, की कुठलंही परीक्षण आलं की तिथे मार्क करा, ते लिहून ठेवा. आयुर्वेदातली परीक्षणं किती वेगवेगळी असतात. सरांनी त्या म्हणजे थोडंसं कार्यक्रम आणि लोक जमावीत तोपर्यंत जो वेळ होता एक 5-10 मिनिटांचा, त्यामुळे आम्ही थोडंसं कार्यक्रमाचं सर नियोजन मध्ये जो आपण अर्धा तास सोहळ्याचा घेणार होतो तो अगोदर घेतला आणि मग म्हटलं 2 मुलाखती
अखंड एक सलग एकदा स्टेज काढलं की मुलाखतीचं स्टेज लागेल आणि मग एक सलग मस्त 1-1 तासाच्या दोन्ही मुलाखती होतील आणि त्या तुम्हाला एन्जॉय करायला मिळतील. मग ते एकदा बोलायला लागले की परत खरंच मला सुद्धा सर बोलायला लागले की कधी डिस्टर्ब नको मध्ये असं वाटतं. आणि म्हणून मग थोडंसं नियोजन आम्ही पटकन बदललं आणि म्हटलं पहिल्या अर्ध्या तासात आपण सगळा कार्यक्रम उरकून घेऊयात आणि मग एकदा दोन्ही मुलाखती सुरू झाल्या की त्या छान अखंड आपल्याला एन्जॉय करता येतील. असं कॉलेजमध्ये असताना पण व्हायचं. आणि एकदा आम्ही सरांच्या लेक्चरला दांडी मारली. जुवेकर सरांचं व्याख्यान होतं आणि त्या दिवशी आम्ही काहीतरी सगळेच बाहेर बहुतेक फिरायला गेलतो. अष्टांगमध्ये त्यावेळी कॉमन ऑफ नावाचा प्रकार पण चालायचा मधून. आणि आल्यानंतर सरांनी नेमकं त्या दिवशी गर्भाव क्रांती शाहीर शिकवलं होतं. जेवढे आम्ही ॲबसेंट होतो असं जे सरांनी आम्हाला जवळपास 14 वेळा ते अख्खं प्रकरण 20-20 पानांचं होतं. एवढ्या वेळा लिहून सांगत. दुसऱ्या दिवशी आमचे हात दुखत होते. एवढी पानं आम्ही लिहून दिली. आमचं भाग्य तेच युनिव्हर्सिटी एक्झामला पडलं. आमचं भाग्य कॉलेजच्याही सगळ्या प्रश्नांमध्ये त्याच गोष्टी लागल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये क्रियाशारीर उत्तम झाल्यामुळे माझं MD ही क्रियाशारीरमध्ये झालं, PhD ही क्रियाशारीरमध्ये. आणि मला असं वाटतं की ते लिहिताना स्नेहल पण मिळाली मला. सेकंड इयरला लिहायला मदत केली होती तिने. म्हणजे काय एक क्रिया सर तुम्ही किती क्रिया सुरळीत केल्या आयुष्यातल्या एका क्रियेवरून. हे म्हणजे क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे याचा उलटा अर्थ मला कदाचित त्याच्यामध्ये समजला. सरांबरोबर खूप मजा यायची. क्लिनिकला ज्यावेळी आम्ही जायचो सकाळी क्लिनिकमध्ये असायचो. माझं फर्स्ट इयरला मला आदरणीय जुवेकर सर गुरुवर्य म्हणून छान कॉलेजमध्येही लाभले, क्लिनिकमध्येही लाभले. आणि मग नंतर जमदग्नी सर आयुष्यात गुरुस्थानी आले. आणि एक गुरु सद्गुरू भेटल्यानंतर कशी एक परिपूर्णता आयुष्याला येते तशी परिपूर्णता आली. जुवेकर सरांची पुढी पद्धत अजूनही मी चिकित्सालयात वापरतोय. त्यांचा ठेवा, त्यांनी दिलेला प्रत्येक वारसा. अर्थात सांगायला आनंद होईल की सरांच्या माध्यमातून पहिला सर्टिफिकेट कोर्स इन नाडी विज्ञान आपण सुरू केला. डेक्कनला क्लिनिक असताना आदरणीय सचिन पेटकर सरांच्या आशीर्वादाने मला तिथलं क्लिनिक 4 वर्ष चालवायला मिळालं. आणि ज्योत्स्ना मॅडम, सचिन पेटकर सर यांचं प्रेम नेहमीच मिळत राहिलं. आणि त्यांच्या सहाय्याने त्यावेळी आपण सर्टिफिकेट कोर्सेस इन नाडी विज्ञान, त्याच्यानंतर जुवेकर सरांची मधुमेहावरची एक विशेष कमांड आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं म्हणजे माहीतच नसतं की समोर बसलेल्या व्यक्तीमध्ये काय काय आहे. खूपदा आम्हाला तर असं व्हायचं. म्हणजे सर तुमची थोडी क्षमा मागून मी आज थोडासा घरगुती कार्यक्रम असल्यामुळे काही गोष्टी अशा लेफ्ट वेंट्रिकलमध्ये खूप दिवस साठवल्या होत्या, त्याही बोलायच्यात. आम्ही कॉलेजमध्ये असताना असं म्हणायचो की सरांकडे असे भन्नाट चरक सुश्रुत वाघभट आतमध्ये कसा स्टोअर केलाय माहीत नाही, 2-3 बटन असले पाहिजेत असे मागे. सर पटकन 1-2 बटन दाबायचे आणि पाहिजे तो श्लोकचा रेफरन्स लगेच यायचा. आश्चर्य वाटायचं आम्हाला, कारण आम्ही कधीही संस्कृत किंवा कुठल्या बॅकग्राऊंडमधून नव्हतो. मधुमेह, शारीर रचना म्हणजे ग्रे अनाटॉमीमध्ये किडनीज आर एम्बेडेड इन फॅट हे सांगतानाच की जठरस्थ मेधा वृक्को पुष्यती ही गोष्ट सर सुद्धा एवढ्या सुंदरतेने कनेक्ट करून शिकवायचे की सरांची ती शिकवण्याची हतोटीच आम्हाला खूप भारी काहीतरी वेगळं आपोआपच एक ऊर्जा देऊन द्यायची. आणि ही सगळी ओळख आम्हाला गोडबोले सर, गोडबोले मॅडम, क्लासेसमध्ये आम्ही त्यांच्याकडे जायचो त्यावेळी पाठांतराच्या सहाय्याने ते सगळे करून घ्यायचे. मग वनस्पती दर्शनाला गोडबोले सर घेऊन जायचे. त्यावेळी जुवेकर सरांबरोबर वेगवेगळ्या वनस्पती बघायला आम्हाला मिळायच्या. इथे समोर बसलेले सगळेच म्हणजे अगदी लावगणकर सर आहेत, वैद्य संतोष सूर्यवंशी सर आहेत, अनेक दिग्गज मान्यवर इथं आलेले आहेत. अगदी आमचे मित्र बंधू गुरुवर्य वैद्य प्रयाग सेठिया आहेत. ही सगळीच दिग्गज मंडळी आहेत आणि दिग्गजांच्या मुलाखतीची माझी लिस्ट वाढतच चाललेली आहे. असं वाटतं की प्राचीन संहिता गुरुकुलची एक विंग ही फक्त दिग्गजांची मुलाखत एवढ्यासाठीच कार्यरत ठेवावी. आणि त्यासाठी आम्ही आमचे पंकज दादा यांना खास एक तो टास्कच आता इथून पुढे दिलेला आहे की दिग्गजांच्या मुलाखती आयुर्वेदातला हा जो ठेवा आहे हा तुम्ही जतन करा. वैद्य अनंत धर्माधिकारी सर ज्यावेळी गुरुकुलला आले त्यावेळी खऱ्या अर्थाने माझी पहिल्यांदा भेट झाली. म्हणजे बघा दुर्दैव, पण कधी म्हणजे माझं दुर्दैव म्हणतोय मी,
म्हणजे एवढ्या वर्ष सर मी पुण्यात आहे, पण माझी तुमची तशी कधी भेटच नाही झाली. होतं असं, बऱ्याचदा होतं. एवढ्या जवळ म्हणजे सदाशिव पेठ आणि फार काय वाघोली तसं दूर नाही आहे पुण्यातल्या व्यक्तीला. सर वाघोलीला शिक्षक होते, पण अभिजित सराफ सरांमुळेच फक्त आम्ही धर्माधिकारी सरांना ऐकून होतो. ऑनलाईन व्याख्यान ऐकणं वेगळं, ऑनलाईन एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्यावरती असणं वेगळं, पण प्रत्यक्षात ज्यावेळी आपण भेटतो ना, तुम्हाला खरं सांगतो, ज्यावेळी वैद्य अनंत धर्माधिकारी सर प्राचीन संहिता गुरुकुलमध्ये आले, पंकज दादाकडेच बारामतीला ते मुक्कामी होते, सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंतचा त्यांचा वावर, तिथे विद्यार्थ्यांनी सुंदर पुष्पवर्षाव केल्यानंतर अगदी सत्कार होईपर्यंत त्यांचा वावर आणि त्यांच्याबरोबर मला मिळालेला वेळ, आप्त काळ असावेत ना, ते मी त्या दिवशी अनुभवलं. सत्यम वक्षंती ते कस्मात असत्यम मोक्षो निरजस्तमः. रज आणि तमगुणाने मुक्त झालेली व्यक्ती म्हणजे सरांना ना लोभ, ना राग, ना द्वेष, ना आम्ही खूप काही चांगलं केलं म्हणून काही वेगळा चेहऱ्यावरचा भाव, किंवा आम्ही कुठे कमी पडलो एखादी गोष्ट करायला एखाद्या अभ्यासामध्ये, तरी अत्यंत लहान त्या बाळाला कसा एखादा घास भरवावा. म्हणजे मी पहिल्यांदाच भेटलो होतो ना, त्यामुळे मला असं विशेष माहिती नव्हतं. मी तुम्हाला म्हटलं ना, आम्ही तर जुवेकर सरांनंतर जमदग्नी सरांच्या तालमीत 6 वर्ष मी तिकडे होतो. प्राचीन संहिता गुरुकुलमुळे प्रयाग सेठिया सरांसारखे पण गुरु आम्हाला तिथे मिळाले. खूप यंग जनरेशनमधले मोठमोठे वैद्य आम्हाला तिथे मिळाले. जेव्हा आपण वैद्यांना भेटतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते वैद्य आपल्याला समजतात असं मला वाटायला लागलं. आणि प्राचीन संहिता गुरुकुलमध्ये सरांना भेटल्यानंतर त्यांचा तो ना राग, ना मोह, ना मत्सर, ना लोभ, ना एखाद्या सत्काराचा आनंद, ना उपेक्षेची खंत, कसा असा माणूस एखादा असू शकतो, मला प्रश्न पडायला लागला. अभिजित आणि मी नंतर 2-2 तास फोनवर बोलत होतो. असं कसं असू शकतं म्हटलं. अभिजित तू खूप भाग्यवान आहेस, तुला एवढा सरांचा सहवास लाभला म्हटलं, तू खूप भाग्यवान आहेस. असे व्यक्ती सुद्धा आजकाल आपल्याला आपल्या समकाळात बघायला मिळणं हे मला वाटतंय आपलं भाग्य आहे. कारण कोल्हटकर सुद्धा आपण फक्त ऐकलेच ना रे, बघायला नाहीत मिळाले. आम्हाला तर नाही मिळाले, ते काही उपस्थितांना बघायला मिळालेले असतील. तर असे व्यक्ती आपल्याला लाभणं हे खरंच आपलं भाग्य आहे. आणि तुम्ही याची देही याची डोळा आज हा कार्यक्रम अनुभवताय, म्हणून प्रथमतः आपण पुन्हा एकदा सरांचं आणि तुमचं दोघांचंही टाळ्या वाजवून स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही दिग्गजांच्या मुलाखतीने एक औपचारिक सुरुवात होणार आहे. पण प्राचीन संहिता गुरुकुलतर्फे आमचा संकल्प असा आहे की आज बऱ्याच परंपरांबद्दल आदरणीय वैद्य जुवेकर सर पण बोलतील. त्या परंपरांमधले जेवढे गुरुवर्य आम्हाला इथून पुढच्या काळात लाभणार आहेत, त्या सगळ्या गुरुवर्यांचा प्राचीन संहिता गुरुकुलतर्फे एक शास्त्रसेवा म्हणून एक फुल ना फुलाची पाकळी, एखाद्या आपल्या कामातून आपण एखादी जबाबदारी उचलावी असं जे नेहमी वाटतं, तशी आमची टीम ती जबाबदारी उचलून येणाऱ्या भविष्य काळामध्ये साधारण महाराष्ट्रातल्या या परंपरांमधल्या 100 दिग्गज वैद्यांच्या मुलाखतींचा संकल्प आम्ही आज करतोय. या प्रवासामध्ये विवेकने बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला. या प्रवासात नेहमीच प्रिय पत्नी स्नेहलची तेवढीच साथ लाभायची. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, केश आयुर्वेदच्या इंग्लिश एडिशनचं हे खरं तर प्रकाशन आहे. भाषांतर जे केश आयुर्वेद पुस्तकाचं केलेलं आहे ते पूर्वीच केलं होतं, पण मधल्या काळात बऱ्याच गोष्टी त्याच्यात बदलत गेल्या, न्यू अपडेट्स आम्ही टाकत गेलो आणि ती सगळी जबाबदारी स्नेहलने घेतलेली. त्याबद्दल मला असं वाटतं की आपण टाळ्या वाजवून एकदा तिचंही कौतुक करूयात. खरं तर मी नेहमीच क्लिनिकमध्ये पण म्हणतो, मला खरंच काही काम नसतं, मी मोकळा असतो आणि सद्गुरू कृपेने एवढा निवांत वेळ मला कसा मिळतो तेच मला समजत नाही. आणि म्हणून खूप कामं होतात. मी ना फक्त ते कृष्णासारखं दहीहंडी फोडायला मला बोलवतात. हे एवढं सरप्राईज दिलं त्यांनी. आल्यापासून 3-4 व्हिडिओ मलाच पाहायला मिळाले. त्यांनी जी काय माझी माहिती, अरे म्हटलं दिग्गजांची मुलाखत आहे, माझीच माहिती इथे सुरू झाली होती. मी म्हटलं काहीतरी कार्यक्रम बदलतोय की काय. पण सर हे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं प्रेम आहे की बऱ्याच गोष्टी त्यांनी स्वतःहून त्यांच्या हातात घेतलेल्या असतात
आणि माझी भूमिका बऱ्याचदा आत्मा जसा असतो तसे द्रष्टा पश्यती सा क्रिया एवढीच चाललेली असते. त्या क्रिया सगळ्या व्यवस्थित होत आहेत ना एवढं बघत असतो. या मुलांनी जे काही केलं त्यांचंही आपण सगळेजण टाळ्या वाजवून आत्ताच आभार व्यक्त करूयात. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं नंतर अखंड कार्यक्रम आपण घेणार आहे, त्यामुळे सगळ्या समारोपाच्या गोष्टीसुद्धा मी आत्ताच घेऊन ठेवतोय. हे सगळं करत असताना आता टीम एक 5 मिनिटामध्ये पुढच्याही गोष्टी आणि छोटेसे सत्कार आपल्याला करायचे आहेत, तेही तुम्ही छान सगळ्यांनी दाद देऊन करावेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमात जे सहाय्य घडलं किंवा हे करत असताना जे वेगळ्या उपक्रम घडलेले आहेत त्यांचं तुम्हा दोघांच्याही हस्ते सत्कार व्हावेत, त्यांचं एक छोटंसं कौतुक व्हावं की जेणेकरून पुढच्या कार्याला त्यांनाही बळ मिळतं. अशासाठीच अगदी JSPM कॉलेजसोबत MOU झाल्यानंतर कानपडे सर आहेत, आदरणीय प्राचार्य JSPM कॉलेजचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रिया गोखले मॅडम आणि शैलेश हंबर्डे सर आम्ही साधारण 1-1.5 वर्षापूर्वी रिसर्च सुरू केला होता. बघता बघता त्या रिसर्चला म्हणजे मॅडमने आधी एक माझी ऑनलाईन मुलाखत ठेवली होती. त्या मुलाखतीचं रूपांतर एक 5-6 प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये झालं. मग ते आम्ही 5-6 विद्यार्थ्यांना दिलं आणि ते वाढत गेलं. तेवढ्यात आयुष स्टार्टअपचं अवॉर्डचं एक आम्ही हे बघितलं, काय म्हणूयात आपण त्याला, की स्पर्धा होती ती, आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला. लाखो स्पर्धकांमधून हळूहळू एक टप्पा पूर्ण करत तो जो अवॉर्ड आहे तो आयुष स्टार्टअप अवॉर्ड मोदीजींच्या हस्ते मिळाला. आणि ती टीम आज आपल्यासोबत उपस्थित आहे. मी प्रिया गोखले मॅडम, हंबर्डे सर आणि कानपडे सर यांनाही विनंती करतो की या सोहळ्यात आपणही तुम्ही आलात, आज ते स्वतः इथं उपस्थित आहेत. आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचंही मनापासून कौतुक करूयात. त्याचबरोबर इथे पुढे आम्ही एक जुवेकर सर आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की स्रोतस संकल्पना, त्याच्यानं सर खूप सुंदर स्रोत शिकवतात. म्हणजे तुम्ही ना एकदा सरांकडून स्रोतस ऐका, जुवेकर सरांकडून. सर असे स्रोतस शिकवताना सर सांगायचे असं रसवह स्रोतस सुरू झाले की एंडिंग करताना म्हणायचे चिंताणामच्या ती चिंतनात इथे चरकांनी टाळ्या घेतल्या. हे जे वाक्य आहे ना, हे जे एवढं डोक्यात भिनलं होतं की चरक कुठे टाळ्या घेतात एखादं वाक्य सांगितल्यानंतर, एखादा शब्द सांगितल्यानंतर, आणि ते अगदी जिवंत करून सर समोर मांडायचे. आणि मग मला खूप वाटायचं असं की हे सर एवढं छान स्रोतस सांगतात, एवढी ती सगळी कनेक्टेड स्रोतस आहेत, तर ही स्रोतस जर अशी व्हिज्युअलाइज झाली, गुगल मॅपसारखी ती व्हिज्युअलाइज झाली, आपण जसं झूम इन आणि झूम आउट करतो आणि आपल्याला ज्या पद्धतीने एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून दिल्लीत जाताना आपल्याला पायी मार्ग पण आहे, रेल्वे मार्ग पण आहे, हवाई मार्ग पण आहे आणि अजून काही उपस्थित मार्ग पण आहेत. तर या मार्गांचा वापर करून कसं जायचं, तसं जर आपण एक सॉफ्टवेअर क्रिएट केलं, एक आपण त्याची एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला दिला, क्रियापुरुष आपण जर तिथं दिलं आणि अशा पद्धतीचं जर क्रिएशन क्रिएट केलं की अख्ख्या देहातली स्रोतसं, आणि मग नेत्रामध्ये टाकलेलं अंजन अगदी गृहिणीवरती कसं काम करतंय हे सुद्धा केदारी कुल्ल्याने जात आहे की खलेकपोतने जात आहे की क्षीरदधी न्यायाने जात आहे, एखादा अभ्यंग शरीराला लावला तर तो मेंदूपर्यंत कसा पोहोचतोय, कारण मेंदूंमधल्या नसा या शरीरांपर्यंत पोहोचतात. म्हणजे जमदग्नी सरांचे विचार, जोवेकर सरांची संहिता आणि आपल्या असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असं काहीतरी कॉम्बिनेशन करून अजून काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. आणि नेमक्या आम्हाला शरवी मिराजदार मॅडम भेटल्या. आज आपण त्यांच्यासोबत एक MOU करतोय. खूप IT फील्डमधली, टेक्नॉलॉजीमधली माणसं आहेत ती, आणि एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही डेव्हलप करतोय की ज्याच्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी आत्ता म्हटलं तसं गुगल मॅपसारखी तुम्हाला स्रोतस व्हिज्युअलाइज होतील आणि कुठल्या स्रोतसापासून कुठल्या स्रोतसापर्यंत पोहोचायचं, त्याला केदारी कुल्ल्या, क्षीरदधी, खलेकपोत किती न्याय आहेत, कोणकोणती द्रव्य आहेत, कोणतं द्रव्य किती दिवसात पोहोचतं, काय काम होतं, याबद्दलचं एक आम्ही सॉफ्टवेअर कंप्लीट करतोय. तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद या कार्यासाठी सुद्धा राहावेत. व्याप वाढवत असताना टीम पण वाढत जाते आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता आम्ही दुबईला जातोय. दुबईला अजून 2 सेंटर्स ओपन होत आहेत. ऑलरेडी आधीचं एक सेंटर आपलं आहे जे डॉक्टर आसमा इनामदार तिथे आहेत. अजून 2 सेंटर्स ओपन होत आहेत आणि मला असं वाटत होतं की मी एकटा जाऊन कसं सगळं ट्रेनिंग कंप्लीट करणार. तर टीम लगेच खंबीरपणे मागे उभा राहिली आणि यावेळी इन्व्हिटेशन अजून एक्सटेंडेड आलं. सो केश आयुर्वेदचं ट्रेनिंग करायला वैद्य विवेक आंबरे,
काय आयुर्वेदचं ट्रेनिंग करायला वैद्य निलेश ढवळे आणि आम्हाला कोऑर्डिनेटर म्हणून वैद्य पियुष बागल हे तिघही येत आहेत. आपण या तिघांचंही टाळ्या वाजवून मनापासून स्वागत करूयात. यापूर्वी नेदरलँड्सला जवळपास 15-16 वैद्य सोबत घेऊन जाण्याचं भाग्य मला 2 वेळा मिळालं. रशियाला तर गेली 2008 पासून दर 3 महिन्याने 15 दिवस मी जातोय. तिथे खूप क्लिनिक्स वाढलेले आहेत. तिथे एकदा तर अशी अवस्था आली होती की 3 सेंटर ॲट अ टाइम चालवायची होती. मग एकदा एकाच वेळी मी स्नेहल मॅडम आणि माझा एक मित्र घेऊन गेलो आणि आम्ही 3 सेंटर मॅनेज करत होतो. हे का सांगतोय तर खूप प्रचंड काम आहे. म्हणजे मला असं वाटतं की वेळ कमी पडतोय. कदाचित त्यामुळेच आचार्य प्रत्येक ओळीत पहिल्यांदा लिहायचे की आता तो दीर्घम जीवितीय माध्यम व्याख्यास्यामः. जास्त जगलं तर खूप कामं होणार आहेत. धर्माधिकारी सरांकडे बघितलं, गुरुकुलमध्ये त्यांनी सांगितलेली संहिता वाचली आणि पोरांना म्हटलं की आपण काय अभ्यासच केलेला नाही रे एवढे दिवस. आपल्याला जर परत चरक वाचायला आता बसलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सगळं वाचन आपण केलं पाहिजे. मला कधी कधी असं वाटतं की हे वाचन खूप व्हावं म्हणून आचार्यांना दीर्घ जगायचं होतं. आता तो दीर्घम जीवितयम. तुम्ही जसं जसं शास्त्रात इन्वॉल्व्ह व्हायला लागता ना, जगण्याला ना, आपण म्हणतो ना कुछ तो मकसद होना चाहिए है ना, अशी काहीतरी एक झिस्ट असेल, काहीतरी एक समोर ध्येय असेल तर मजा येते. मग आपल्याला ज्या माणसाच्या पुढचं ध्येय हरवलेलं आहे ना तो जास्त दिवस जगू शकत नाही. आणि आजकालची तर ध्येय अशी असतात की ती एका महिन्यात हरवतात आणि आत्महत्याच करतात. ती दुसऱ्या बरोबर असते पुढच्या महिन्यामध्ये. ध्येय बोलतोय मी. आपल्याला काम करावं लागणार आहे. सर तुम्ही म्हटलात परवा आपण धर्माधिकारी सर आपण गप्पा मारत होतो त्यावेळी तुम्ही घरी म्हटलात काही खंत पण तुम्ही सांगितली की विद्यार्थ्यांमध्ये ते बदल झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांना या गोष्टी आता समजल्या पाहिजेत. हा एवढी शास्त्राचा एवढा मोठा ठेवा आहे तो मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. पण मुलं करत नाहीत, मुलं येत नाहीत असं तुम्ही म्हटलात सर. पण सर ही तुमच्याच प्रेमाखाली, या दोन्ही गुरुवर यांच्या याच प्रेमाखाली ही सगळी आलेले आहेत सर. एवढ्या पावसात आलेले आहेत. त्यामुळे आपण पुन्हा एकदा यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात सर. करणारे आहेत, तुमच्यासारखे देणारे गुरुवर्य असतील ना सर तर करणारीही मुलं आहेत. आणि आम्ही प्राचीन संहिता गुरुकुलतर्फे नक्की तुम्हालाही आश्वासन देतो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आवडेल, कमीत कमी तुम्ही कौतुक कराल एवढी तरी चरक संहिता नक्की छान पद्धतीने करू. आणि माझा स्वतःचा एक वैयक्तिक संकल्प आहे की मला एक अख्खा ग्रंथ पाठ करून जायचंय. अख्खा ग्रंथ परत आलं कुठे अष्टांगला फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं पुढच्या जन्मात. काहीतरी अपग्रेडेड मिळालं पाहिजे ना नेक्स्ट. आणि आपण पुनर्जन्म मानणारी माणसं सगळी, त्यामुळे पुन्हा हे असं नसतं असं म्हणण्याला पण काय अर्थ नाहीये. त्यामुळे मला तरी असं वैयक्तिक वाटतं की एक अख्खा ग्रंथ या देहात या जन्मात आपण पूर्ण करून गेलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या जन्मामध्ये काहीतरी अपग्रेडेड संहिता शिकायला पुढे आपल्याला आपले आचार्य आपली निवड करतील. त्याचबरोबर नेदरलँडच्या टीममध्येही डॉक्टर गायत्री पांडव मॅडम आणि पांडव सर मला वाटतं आलेत का, आपण उभा राहाल जिथे आहात तिथे. यस, यांचंही एकदा जोरदार टाळ्या वाजूयात आपण. पूर्ण नेदरलँडचं क्लिनिक प्रेमदणी आयुर्वेद आणि हे पांडव सर आणि मॅडम छान पद्धतीने सांभाळतात. त्यांनीच ते इंट्रोड्यूस करून आपल्याला दिलं होतं. मग तिथं केश आयुर्वेदची शाखासुद्धा सुरू झाली आणि त्याच्यानंतर जवळपास 30 ते 35 वैद्यांना आत्तापर्यंत आम्ही नेदरलँडच्या क्लिनिकला पाठवू शकलो. आणि आता येणाऱ्या वर्ल्ड आयुर्वेद डेला इंडियन एम्बेसीतर्फे डेन हॅगला एम्बेसी सेंटरमध्ये वर्ल्ड आयुर्वेद डे सेलिब्रेट करतोय आपण. आणि तेव्हा सुद्धा 15 वैद्य जाणार आहेत. रशिया, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, जर्मनी, दुबई हा प्रवास हा या सगळ्या टीममुळेच सहज शक्य होतोय. मी मगाशीच म्हटलं तसं मी एकटा काही करू शकत नाही. तुम्ही सगळे आहात म्हणून या गोष्टी घडतायत, ही कामं घडतायत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा NIA जयपूर बरोबर आत्ताच आपला नुकताच एक MOU झाला आणि त्याच्या सहाय्याने NIA मध्ये म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूरमध्ये केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेद सुरू झालं. आणि आता त्याच्या ट्रेनिंग प्रोग्रामला अजून 3 जणांची स्किन इसेन्शियल तर्फे मनीष जाणी सर, विक्रम सर, अक्षय सर अशी टीम घेऊन आम्ही आता परवाच म्हणजे हा कार्यक्रम संपला की 21 तारखेलाच तिकडे जाणार आहोत. अशाद्वारे म्हणजे जुवेकर सरांचं एक स्वप्न होतं की सगळ्या आयुर्वेदाच्या सिस्टीम्समध्ये डायग्नोस्टिक सिस्टीम्स आल्या पाहिजेत. आपण आधी आयुर्वेदिक निदान केलं पाहिजे आणि मग चिकित्सा केली पाहिजे.
आणि जमदग्नी सर पण नेहमी हीच गोष्ट सांगायची की आयुर्वेदिक निदान आयुर्वेदिक चिकित्सा, ॲलोपॅथिक निदान ॲलोपॅथिक चिकित्सा, ॲलोपॅथिक निदान करून आयुर्वेदिक चिकित्सा कराल तर खड्ड्यात जाल, असे सरांचे शब्द असायचे. आणि म्हणून असं वाटायचं की नाही, आपल्याला जर आयुर्वेदात काम करायचं असेल तर आयुर्वेदिक डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज उभा राहायला पाहिजेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की NIA रोग निदान आणि विकृती विज्ञानच्या पूर्ण टीमने, AIA दिल्लीच्या टीमने आणि पूर्ण ज्या भारतातले आयुर्वेदाचे कॉलेजेस आहेत या रोग निदानच्या सर्व टीमबरोबर NIA तर्फे एक MOU करून रोग निदानामध्ये विशेष आयुष डायग्नोस्टिक्स म्हणून एक वेगळी ब्रँच क्रिएट होते आणि नंतर त्याच्या डायग्नोस्टिकचे सॉफ्टवेअर सगळीकडे वापरले जाणार आहेत आणि त्याचे बेस केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेद आहे याचं मला सांगायला खूप आनंद वाटतोय. केश आयुर्वेदच्या प्रवासातच अगदी हनुमंतराव गायकवाड सर BVG ग्रुपचे, त्यांनी खूप मोलाची साथ आत्तापर्यंत दिली. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनीच खूप मोलाची साथ दिली. हा अखंड प्रवास आहे. आत्ता जस्ट येऊन गेले आपल्यासमोर धनंजय DD सर, त्यांनी खूप मोलाची साथ दिली, कारण प्रत्येक मुखपृष्ठ ही प्रत्येक थीम त्यांनी डिझाईन केलेली आहे. आमचे सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर सर, प्लीज उभा राहा जिथे आहात तिथे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बालेराव साहेब, त्यांनी खूप मोलाची साथ दिली. मी तुम्हाला म्हटलं तसं पुढचा कार्यक्रम मला अखंड करायचा आहे म्हणून शेवटचं समारोपाचं भाषण पण मी आत्ताच करून टाकलं. आभाराच्याही गोष्टी मी आत्ताच व्यक्त केल्या, कारण पुन्हा हा आपला कार्यक्रम आहे. आपल्या लेफ्ट वेंट्रिकलमधून तुमच्या लेफ्ट वेंट्रिकलपर्यंत तो पोहोचावा एवढीच इच्छा आहे. चुकलं तर तुम्ही माफ कराल याची मला खात्री आहे, कारण माझा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक आहे. आदरणीय वैद्य जुवेकर सर आणि आदरणीय वैद्य अनंत धर्माधिकारी सर यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आणि मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. खूप खूप धन्यवाद सर. म्हणून शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कोणाची. तुम्ही भीताय वाटतं बोलायला. ओके, कार्यक्रमाची पुढची रूपरेषा मी सांगतो आणि त्यानंतर आपण कार्यक्रम सुरू करूया. आजचा कौतुक सोहळा आहे, प्रकाशन सोहळा आहे, तो प्रकाशन सोहळा होईल आणि त्यानंतर मुलाखतीला सुरुवात होईल. मला केश आयुर्वेदची निर्मिती झाली. केश आयुर्वेद 108 शाखांचा वृक्ष झाला. केश आयुर्वेद खूप मोठ्या प्रमाणात बहरला आणि मग केश आयुर्वेद ग्रंथ स्वरूपामध्ये सुद्धा आला. हा खूप मोठा विषय होता. ग्रंथ, एका केसांवरती एक ग्रंथ होऊ शकतो याची जाणीव जेव्हा ही माहिती गोळा करत होतं तेव्हा झाली आणि त्याचं एक कन्सॉलिडेटेड रूप म्हणून केश आयुर्वेद हे केसांच्या बद्दलची एक पुस्तिका निर्माण झाली. आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती केश आयुर्वेद पोचलं, त्यामुळे भाषेचा अडथळा निर्माण होऊ लागला. त्यामुळे आपण नेदरलँड्सला गेल्यावरती हे घ्या केश आयुर्वेदचं मराठी पुस्तक असं म्हणायला येत नव्हतं. त्याच्यामुळे आपण आपलं शास्त्र जर दुसऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगायला यशस्वी झालो तर खऱ्या अर्थाने शास्त्रवृद्धी होईल असं वाटतं. त्यामुळे केश आयुर्वेदच्या इंग्लिश आवृत्तीचं प्रकाशन आज या ठिकाणी होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, वैद्य धर्माधिकारी सर, वैद्य जुवेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी केश आयुर्वेदच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थित करावं. प्रत्येक नवीन ग्रंथ जेव्हा या क्षितिजावरती येतो तेव्हा तो काही ना काही ठसा उमटवून जात असतो, प्रभाव टाकत असतो. त्याच्यामुळे याही पुस्तकाचं स्वागत आपण जोरदार टाळ्या वाजून करूयात. सुंदर असं मुखपृष्ठ आता सरांनी म्हटल्याप्रमाणे धनंजय देशपांडे सरांनी मुखपृष्ठ केलेलं आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्ट बऱ्याच केश आयुर्वेद फॅमिली मेंबरचे सुद्धा आहेत. विशेषत्वाने उल्लेख करायचा झाल्यात वैद्य स्नेहल पाटणकर मॅडम यांचंही खूप मोठं योगदान याच्यामध्ये आहे. आपण या पुस्तकाचं लेखन क्षितिजावरती आणि वाचन क्षितिजावरती जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. यानंतर या पुस्तकामध्ये ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे त्या वैद्य स्नेहल पाटणकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाबद्दल 2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आज केश आयुर्वेदचा वर्धापन दिन आणि त्या दिवशी केश आयुर्वेदच्या इंग्लिश पुस्तकाचं उद्घाटन म्हणजे अनावरण होतं आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. मगाशी सर म्हटले तसं ॲक्च्युली मराठी आवृत्ती जशी आपण 2016मध्ये पब्लिश केली होती आणि 2017मध्ये पूर्ण इंग्लिश आपण त्याचं पब्लिकेशन 2017मध्येच केलं होतं. पण तेव्हापासून मनात कुठेतरी एक खंत होती की हे
पूर्ण नाही झालेलं आहे पुस्तक, परिपूर्ण नाही असं वाटत होतं. कारण इतक्या आत्तापर्यंत 65 बॅचेस झाल्या आपल्या कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकोलॉजीच्या. प्रत्येक बॅचमध्ये नवीन नवीन संकल्पना सर वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या मुलांना शिकवत असतात. केस खूप वेगवेगळ्या पद्धतीने सर मुलांना शिकवत असतात आणि इतके वेगवेगळे त्याचे ॲस्पेक्ट्स होते की ते कुठेतरी सगळ्या मुलांपर्यंत सगळ्या वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजेत असं वाटत होतं. आणि ते समहाऊ पुस्तकामध्ये तेव्हा ॲड करता आलं नव्हतं. त्यामुळे 2017 नंतर 2023पर्यंतचा हा काळ मे बी त्यामध्ये जास्ती दिवस गेले. पण आत्ता खूप आनंद होतो आहे मला की या केश आयुर्वेदच्या वर्धापन दिनी केश आयुर्वेदचं इंग्लिश पुस्तकाचं आवरण होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे आणि नक्कीच वाचकांच्या पसंतीला ते उतरेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. केसांबद्दल काहीतरी आयुर्वेदातनं वाचायला मिळेल असं विचार न केलेल्या व्यक्तींना नक्कीच ते आयुर्वेदात पसंतीला उतरेल, याच्याबद्दल काही शंका नाही. यापुढे सरांनी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आयुष स्टार्टअप, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पारितोषिक मिळालं, त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंही कार्य, कुठलंही नॅशनल लेवलवरचं कार्य म्हणा, ते एकटा व्यक्तीने किंवा दोघातिघांनी केलेले होत नाही, त्याला एक मोठी टीम लागत असते. आपण ज्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग आहोत त्याच्यामध्ये आपण काम करावं आणि ज्याच्यामध्ये आपण नाही आहोत त्याच्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी, असा एक शिरस्ता सरांचा आहे. त्याच्यामुळे या सर्व कार्यामध्ये हा टेक्निकल सपोर्ट देणारी खूप मोठी टीम JSPM कॉलेजची आपल्यासोबत होती. तर त्यांचं कौतुक करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यांचं कौतुक आपण करूयात. त्याच्यासाठी मी JSPM कॉलेजचे डॉक्टर राजेंद्र कानफाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि त्यांचं कौतुक करण्याची संधी आम्हाला द्यावी. यासोबत याच्यामध्ये खूप हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आणि ते काम पूर्ण तडीस लावणाऱ्या डॉक्टर प्रिया गोखले मॅडम यांनाही विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावरती यावं. यासोबत जुवेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी राजेंद्र कानफाडे सरांचं स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर डॉक्टर प्रिया गोखले मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. वैद्य धर्माधिकारी सरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा सन्मान करावा. मॅडमनी या बाबतीमध्ये म्हणजे टेक्निकल सपोर्ट जो असतो तो अगदी ती मशीन कशा पद्धतीने नेली पाहिजे, ती तयार करताना काय अडचणी येणार आहेत, भविष्यात काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, या सगळ्यांचा एक छान सहयोग मॅडमनी करून दिला आणि एक बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड त्यामुळे मिळालं. त्याचसोबत त्यांचे सहकारी श्री शैलेश हंबार्डे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी कानफाडे सर मॅडम आणि सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरतीच उभं राहावं. एक फोटोसाठी सर्वांनी. खूप खूप धन्यवाद. आयुष स्टार्टअप या एका नव्या इव्हेंटमध्ये प्रथम पारितोषिक मिळवणं मोठी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर हा कौतुक सोहळा म्हणजे सर नेहमी म्हणतात की कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं कौतुक करायला विसरत असतो. त्याच्यामुळे हा विशेष अट्टास असतो की हा कौतुक सोहळा झालाच पाहिजे कुठल्याही प्रोग्राममध्ये.